नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग सगळ्यांना, कशा आहात? तर आता वाजण्यासाठी सांग मी पण होते साईसाठी खायसाठी आणि पप्पासाठी नाश्ता. म्हणजे त्यांना ड्युटी जायचे आणि साईला पण स्कूल जायचं. मग आम्ही इथे बनवते सेमया, म्हणजे इथे कांदा टोमॅटो परतते. आता चहा झाला, इथं सेमया उकडतात. सेमयांसाठी कांदा टोमॅटो ते परत इथे बघू शकता. सेमया मी काढून घेतल्या, त्याच्यामध्ये थंड पाणी टाकलं म्हणजे चिकटतात नाही. ते थंड पाणी टाकल्यावरती, नाही तर गरम गरम काढला का असं चिकटतात त्या. त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकलं आहे, मस्त छान शिजल्यात त्या. कांदा टोमॅटो ते परत आहे. त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचे आणि मिरच्या कापून टाकायच्या. शेंगदाणे टाकू शकता तुम्ही, वाटाणे टाकू शकता, गाजर टाकू शकता. सगळे जास्त अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. त्यामध्ये छान लागतं. तर बघू शकता फ्रेंड्स, इथं आपल्या झालेल्या आहेत सेमया. मस्त छान कलर पण आला, खायला पण छान लागतात. नक्की एकदा करून बघा. तुम्हाला जर याची रेसिपी जर हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे बघायलाच माझ्या पप्पांचा टिफिन. ते पण तिकडे जाऊन खातात. साईला स्कूलला उशीर होतो, त्यामुळे मग त्यांना पण तिकडे जाऊन त्यांचा पण टिफिन भरला. दोघांच्या टिफिनमध्ये एक चम्मच. त्यांच्या पण टिफिनमध्ये टाकते. फ्रूट कापून देते साईला. स्कूलमध्ये टिफिन द्यायचा, फ्रूट पण द्यायची, दोन वेळेचं. म्हणजे असं मुलांना भूक लागू नये म्हणून दोन दोन टिफिन सांगतात. म्हणजे एक फ्रूटचं, एक फ्रूटवाला लंच आणि एक रेग्युलर लंच. पास्ता वगैरे काहीच नाही द्यायचं. आपण जी सिंपल सब्जी रोटी खातो, भाजी चपाती, तेच द्यायचं. बाकी काही द्यायचं नाही. पास्ता द्यायचं नाही, मॅगी द्यायचं. साईला तर मॅगी असे आवडतं. स्कूलमधून सांगितलेलं आहे की मुलांना पास्ता मॅगी काही देऊ नका, फक्त नॉर्मल चपाती भाजी द्यायचं. आणि कारण मुलं खातात पण स्कूलमध्ये गेल्यावर. घरी असले खात नाही, फोन पण लावत नाही. स्कूलमध्ये आपण खाऊन घेतात दिलेलं. साई खात नव्हता, भाजी फक्त खातच नव्हता घरी. तर जसं स्कूलला जातं तसं सगळं खायला लागलं सगळं. फ्रूट्स
लोक आंघोळ करताय. आले की त्याच्या पप्पांना चहा द्यायचा. साई पिल्ला चहा दूध. मग त्यांच्यासोबत मी पण चहा घेते. तर भेटूया आपण चहामध्ये. टिफिन रेडी झालेले आहेत. तर चहा गरम करते आम्हाला पिण्यासाठी. चहा घ्यायला मिस्टरांना पण ठेवलं आहे तिथं. टिफिन पण आणून ठेवले तिथं. पसारा बघा, भरपूर पसारा झाला आहे. एवढं आवरायचं आहे. आता हॉलमधलाच आहे. तर फ्रेंड्स ऐकलं स्कूलला. इथं आहे प्रियांश. उठलाय प्रियांश झोपेतून. खारी खातंय है ना. हाय कर, हाय कर, हाय हाय कर, हाय कर ना. लागलं का? मग ते कशाला मारतो पायावरती? उठा. चप्पल. हाय कर बेटा. नमस्ते कर. नमस्ते. नमस्ते कर ना. का पायाला लागलं? तर साई गेलाय स्कूलला. आत्ताच गेलाय. आणि प्रियांश पण उठलाय. तर त्यांना भूक लागली. खारी दिली होती त्या साईचा आवरत होते तोपर्यंत हातात खायला. तर आता आम्ही पण थोडासा नाश्ता करतो. आणि नाश्त्यामध्ये तर तुम्हाला दाखवलंच आहे काय. हे बघा सेमया आहे. तर आम्ही दोघं पण थोडंसं खातो आता. आणि त्याला पण खायला घालते मी. आणि नंतर मग काय हेच घरातील कामं वगैरे आवरायची. बेड वगैरे साफ करायचे. किचन वगैरे साफसफाई करायची. हॉलची कपडे वगैरे धुवायचे. तेच डेलीचं रुटीन जे आहे ते. आणि नंतर 12:30 वाजता स्कूल सुटतं साईचं. आणि मग 1 वाजेपर्यंत दोघं पण घरी येतात. साई आणि त्याचे पप्पा. तर तुला आता आम्ही नाश्ता करतो. मी पण नाश्ता करते. प्रियांशला पण देते नाश्ता. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय फ्रेंड.